अधिक मास सुरू होतोय बघा। या महिन्यामध्ये अशा पद्धतीने धोंडे तयार करून दिले जातात। या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं। तर मराठवाड्यामध्ये बघा माझ्या मैत्रिणीच्या घरी अशाच पद्धतीचे धोंडे करून दिले जातात। तीच रेसिपी आज मी शेअर करणार आहे तुम्हाला। एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मराठवाड्यामध्ये कसे हे धोंडे बनवले जातात हे आज आपण एकदम कमीत कमी वेळामध्ये बघणार आहोत आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग बनवूया आपण। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अधिक मास स्पेशल धोंडे बनवतोय। तर बघा धोंडे बनवण्यासाठी बघा इथं मी 1 वाटी गच्च भरून मैदा घेतलाय। मैदा स्वच्छ चाळून घेतलाय। 1 वाटीला अर्धी वाटी रवा घालायचा आहे आपल्याला। बारीक रवा घेतला इथं मी, बारीकच रवा घालायचा आहे। मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपल्याला। आणि 1-2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचंय। आणि हे तेल सगळं पिठामध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय, चोळून घ्यायचंय आपल्याला। मस्तपैकी सगळ्या पिठाला हे तेल लागलं गेलं पाहिजे बघा, तर आपले धोंडे एकदम मस्त होतील। बघू शकताय तुम्ही सगळं तेल लागलंय आपल्या पिठाला। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता थोडासा लूज असा गोळा मळून घ्यायचा आपल्याला पिठाचा या। कारण याच्यामध्ये बघा रवा घातलाय आपण। रवा जसा जसा फुलतो तसं तसं बघा पिठामधलं पाणी शोषून घेतो। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, थोडा लूज गोळा मळायचा आहे आणि रेस्ट करण्यासाठी आपण अर्धा तास ठेवून देऊया। आता आतला आपण सारण तयार करून घेऊया। खोबरं घेतलंय खिसून बघा मी 1 वाटी गच्च भरून, आणि 2 चमचे गच्च भरून मी खसखस घेतली आहे, आणि 1 वाटी गच्च भरून मी खारीक पावडर घेतली आहे। घरीच तयार केलेली खारीक पावडर आहे बघा ही। मनुके घेतलेत, थोडेसे ड्रायफ्रूट घेतले। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं ड्रायफ्रूट घेऊ शकता। गॅसवर पॅन ठेवलाय बघा मी। थोडासा गरम झाला की त्याच्यामध्ये खोबरं खिसलेलं घालून घ्यायचंय आपल्याला। आणि खोबरं मस्तपैकी आपल्याला लालसर रंग येईपर्यंत आता खरपूस असं भाजून घ्यायचं। मस्तपैकी बघू शकताय तुम्ही खोबऱ्याला कलर चेंज झालाय। काढून घेऊया आपण। त्याच कढईमध्ये बघा लगेचच खसखसी आपण मस्तपैकी भाजून घेऊया। खसखस भाजण्यासाठी वेळ लागत नाही बघा जास्त, लगेच करपते ती। लगेच काढून घ्यायची आपल्याला खसखस। खसखस सुद्धा आपली भाजून झाली, तीही काढून घेऊया आपण। आता त्याच कढईमध्ये 1-2 चमचे मी तूप घालून घेतले। आता या तुपामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट मस्तपैकी खरपूस अशा कलरवर आपल्याला भाजून घ्यायचे। या ठिकाणी बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता, नाही केला तरी सुद्धा चालेल। आता हे ड्रायफ्रूट सुद्धा मस्तपैकी भाजून झालेत बघा। याच्यामध्ये मनुके घालून घेऊया आपण, आणि मनुके सुद्धा मस्तपैकी 1-2 सेकंदच फक्त परतायचे बघा, लगेचच ते फुलतात। गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला। कढई आपली गरमच आहे बघा, गरम कढईमध्येच ते हलवून घ्यायचे आणि ते सुद्धा त्या मिश्रणावर काढून घ्यायचे आपल्याला। आता हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून घेऊया। थंड म्हणजे जास्तही थंड नाही, कोमट करून घ्यायचे आपल्याला। मस्तपैकी बघू शकता तुम्ही थंड झालंय आपलं मिश्रण, थोडंसं गरम आहे। आता त्याच्यामध्ये ही 1 वाटी आपण जे खारीक घेतली होती बघा, खारीक पूड, ती आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आता खारीक पुडी घातल्यामुळे बघा मिश्रण खूप मस्त गोड होतं। जर तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता किंवा खिसून गूळ सुद्धा घालू शकता। आता इथं कॉर्नफ्लॉवर घेतले मी 2 चमचे। आपण स्लरी तयार करून घेणार आहोत, आणि 1 चमचा गच्च भरून मोठा आपल्याला तूप घालून घ्यायचं याच्यामध्ये, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता। मस्तपैकी पीठ सुद्धा बघा अर्धा तास आपलं मस्तपैकी भिजलंय बघा, मऊसूत असं झालंय। आता चांगलं मळून घेऊया अजून 1-2 सेकंद तरी। मस्तपैकी पीठ मळून घ्यायचे आपल्याला, आणि त्याचे आपल्याला लगेचच गोळे तयार करून घ्यायचे। पिठाचे 4 गोळे तयार करून घेतलेत बघा मी। चपाती जेवढ्या गोळ्याची करतो तेवढ्या साईजचे हे गोळे आहेत। थोडंसं पीठ लावून घ्या तुम्ही जर गरज असेल तर। पीठ लावून मस्तपैकी चपातीसारखे हे आपल्याला लाटून घ्यायचे। आता लाटून घेतले मी चपातीसारखं, बघू शकताय तुम्ही एकदम पातळ असं लाटून घेतले। आता जी स्लरी आपण तयार करून घेतली होती ती एकदा फेटून घ्यायची चांगली मस्तपैकी 1-2 सेकंद, म्हणजे ती हलकी फुलकी होईल बघा। आणि आपल्या मस्तपैकी धोंड्यांना त्याच्यावरती बघा
तळताना मस्तपैकी असे लेयर्स येतील याच्यामुळेच. आता आतमध्ये बघा व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने स्लरी सगळी लावून घ्यायची आपल्याला. ती लावून झाली की दुसरी पोळी त्याच्यावरती अंथरून घ्यायची आपल्याला. थोडीशी दाबून घ्यायची, आतमध्ये हवा असेल तर ती निघून जाईल. आणि त्या पोळीवरती सुद्धा आपल्याला हे सगळं मिश्रण परत लावून घ्यायचंय. मराठवाड्यामध्ये बघा अशी पद्धत आहे. मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते तेव्हा त्यांच्याकडे हीच पद्धत आहे की अशा पद्धतीने धोंडे तयार करून दिले जातात. सुवासिनीला सुद्धा दिले जातात तिथं बघा. अशा पद्धतीचे ताट करून दिलं जातं. त्याच्यामध्ये 30 आणि 3 म्हणजे 33 असे धोंडे असतात, ते दिले जातात. या महिन्यामध्येही केलंच जातं. तीच रेसिपी मी इथं शेअर केलेली आहे बघा. बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलंय अशा पद्धतीने मी रोल करून घेतलाय. आता मस्तपैकी 2-2 इंचावर आपल्याला याचे कट करून घ्यायचे, त्याच्या लाट्या तयार करून घ्यायचे. आता आपल्याला खूप मस्त होतात बघा हे धोंडे, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे बनतात. आता आपण कट करून घेऊया. मग असे मी सांगितलं तसं 2-2 इंचावर कट करून घेऊया. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया. आता सगळे कट करून घेतलेत बघा. व्हिडिओमध्ये दाखवले बघा. अशी सरळ लाटी करून नाही लाटायची आपल्याला. अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवलंय. थोडंसं पीठ लावायचंय आणि मस्त असं गोल असं अलगत लाटून घ्यायचंय आपल्याला. एकदम दाब देऊन नाही लाटायचं. दाब देऊन लाटलं तर आपल्याला लेयर सुटणार नाहीत बघा. एकदम असे नाजूक अशा हाताने अलगत असे आपल्याला हे लाटायचंय. जास्त भार नाही द्यायचा आपल्याला. गोल अशी एक लाटी पुरीसारखी आपल्याला लाटून घ्यायची. अशाच पद्धतीने 2 पुऱ्या मी लाटून घेतलेत बघा. बघू शकता तुम्ही लेयर्स आपले किती मस्त सुटलेत आपल्याला. दुसरीही तशीच लाटून घेणार आहे मी बघा. दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची. अलगत अशा हातानेच लाटायची. दोन्हीही लाटून घेतलेत बघा मी. आता त्या लाटीला आपल्याला कडेकडेने पाणी लावून घ्यायचंय. तेल नाही, तुम्ही दूधसुद्धा इथं लावू शकता, दुधाचं बोटसुद्धा. मग ते जास्त दिवस टिकणार नाही बघा, त्याच्यामुळे पाणीच लावून घेतलंय मी. आणि 1 मोठा चमचा किंवा 1.5 चमचा याच्यामध्ये जे सारण आपण तयार करून घेतलं होतं ते सारण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. आता अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मी घालून घेतलंय सारण. जेवढं बसेल तुम्हाला, जेवढं हवं असेल तेवढं सारण याच्यामध्ये घालून घ्या तुम्ही. आणि कडेने मी पाणी लावून घेतलंय. दुसऱ्या सुद्धा पुरीला पाणी लावून घ्यायचंय बघा कडेकडेने. आणि ती पुरी त्याच्यावरती ठेवून द्यायची. अशा पद्धतीने ठेवून द्या तुम्ही. आणि खूप मस्त होतं बघा हे. खूप लेयर्स मस्त सुटतात. आणि हाताने जरा प्रेस करायचं कारण मिश्रण आतमधलं सुटू नये. आता तुम्ही या ठिकाणी बघा, तुम्हाला जशी आवडेल तसं तुम्ही असंही तळू शकता किंवा इथं वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन सुद्धा काढू शकता. आपण मुरड कशी घालतो बघा करंजीला, तशा पद्धतीने इथं मुरड घालून घ्यायची. तुम्ही मुरड घालून घ्या किंवा पुढचं एक करून दाखवते तुम्हाला. आणखीन एक लाटी करून दाखवते मी. एक आपण मुरड घालून करून घेतली, एक दुसरी बघा, दुसरी सुद्धा इथं मी तयार केली आहे. सेम त्याच पद्धतीने त्याच्यावरती ठेवून द्यायची. प्रेस करायचे आपल्याला. मिश्रण सुटू नये म्हणून बघा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचंय. आणि करंजीचा चमचा जो असतो की नाही बघा, त्याने फिरकी जी असते ना, त्या फिरकीने आपल्याला याच्यावरती मस्तपैकी कट करून घ्यायचंय. त्यामुळे काय होईल की डिझाईन ही खूप मस्त अशी येईल. अशा पद्धतीने बघा डिझाईन तुम्ही करू शकता. आणि आतली साईड एकदम प्रेस करायची कारण तेलामध्ये सोडलं तर ते सुटू नये बघा. बघू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता किंवा फोर्कच्या मदतीने सुद्धा तुम्ही ती डिझाईन करू शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही हे ठेवू शकताय. तर अशाच पद्धतीने बघा बाकीचे सगळे आपण धोंडे तयार करून घेऊया. बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे बनलेले आहेत आपले धोंडे. तुम्ही याची साईज कमी सुद्धा ठेवू शकता बघा. मी जरा जास्त मोठी ठेवली, तुम्ही तर थोडी छोटी साईज ठेवली तरी सुद्धा चालेल. अशाच पद्धतीने सगळे आपण आता तयार करून घेऊया. सगळे तयार करून घेतलेत बघा मी. काय फोर्कनी सुद्धा डिझाईन करून घेतलेले आहेत. वेगवेगळे डिझाईनचे धोंडे मी बनवलेले आहेत इथं. आता तेल सुद्धा मस्तपैकी आपलं गरम झालंय. जास्तही गरम कडकडीत तेल नाही करायचं आपल्याला, कोंबटच पाहिजे बघा.
आणि त्याच्यामध्ये आता एक धोंडा आपण सोडून देऊया. 1-2 सेकंद झाले की लगेचच वरती येतं बघा ते. आणि त्याच्यावरती तेल आपल्याला झाऱ्याच्या मदतीने तेल सोडायचं आहे त्याच्यावरती, जेणेकरून लेयर्स मस्तपैकी सुटून येतील बघा. बघू शकताय तुम्ही 1-2 सेकंद, जास्त वेळही लागत नाही याला तळण्यासाठी. लेयर्स बघा आपल्या ह्याला मस्तपैकी किती सुटलेले आहेत. खूप मस्त धोंडे बनतात बघा. आता ह्या साईडनं मस्तपैकी भाजून झाले की ह्या साईडने सुद्धा आपल्याला मस्तपैकी असे थोड्याशा लालसर कलरवर आपल्याला हे भाजून घ्यायचे बघा. कलर चेंज झालाय आपल्या धोंड्यांचा. आता हे आपण काढून घेऊया टिश्यू पेपरवर. बघू शकता तुम्ही लेयर्स बघा आपल्या धोंड्यांना किती मस्त आलेले आहेत. एकदम खरपूस असे आणि कुरकुरीत असे हे बनतात बघा. बघू शकता एक ना एक आपली लेयर सुटलेली आहे आपल्या पारीला. आता अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मिडियम टू लो आचेवरच आपल्याला हे सगळे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. मस्तपैकी तेल त्याच्यावरती सोडायचंय. आणि अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले धोंडे सुद्धा मी मस्तपैकी असे थोड्याशा लालसर कलरवर मी तळून घेणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच सगळे आता आपण तळून घेऊया. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघू शकता सगळे धोंडे आपले तयार झालेले आहेत. एकदम मस्त बनलेले आहेत बघा. तर ह्या अधिक मासामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीचे धोंडे. आणि एखाद्या सुवासिनीला सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा मुलीला सुद्धा तुमच्या हे देऊ शकता. बघू शकता एकदम एक तोडूनही बघूया आपण बघा. बघू शकता आतमध्ये तुम्ही किती मस्त लेयर सुटलेला आहे. पदर किती सुटलेत आपल्या धोंड्याला. एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत बघा. एकदम मस्त बनलेले आहेत. तर अधिक मास स्पेशल अशी आपली ही रेसिपी, मराठवाडा स्पेशल अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.